सो बेसिकली खूप वाईट वाटतं. मी ऑनेस्टली मी सगळं बघताना मी मी बोललो तसं की हे पहिलं एक्झिबिशन आहे ज्याचं उद्घाटन करताना मला वाईट वाटतं. सगळे बघताना मी कन्फ्यूज झालं की कुठे काय घोळ आहे. मी आमच्या सहकाऱ्यांच्या घरावर काही लोकांचे नाव नोंदवलं गेलं आहे. महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरावर नाव नोंदवलं आहे. सुलभ शौचालयाचं नाव बघितलं तुम्ही? मग तुमचं धर्माचं पण हे क्लिअर झालं असेल काही लोकांना जे होतं ते. त्याच्यामुळे हा घोळ धर्म जात ह्याच्या खूप पलीकडचा आहे आणि मला वाटतं की ह्याला खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे. आम्ही तर घेतोच आहोत, पण निवडणूक आयोगाने पण घेतलं पाहिजे. एवढे पुरावे दिल्यानंतर पण त्यांना कुठची तरी घाई लागली आहे की निवडणुका लावायची. ती घाई मला काय आहे हे हळूहळू कळत आलं आहे आता की कोणाचा दबाव असू शकतो. पण ज्यांचा दबाव आहे त्यांचे पण काही आमदार येऊन बोलले. मला वाटतं की काल राहुल गांधींनी पण एक काल का परवा की एक ब्राझिलियन जनता पक्षाची एक कार्यकर्ता आहे जी हरियाणामध्ये येऊन भारतीय जनता पक्षाला मतदान करून गेली. तर मला वाटतं हे कुठेतरी हा घोळ जो आहे मग त्यांच्याकडनं चुका झाल्या असतील की ब्राझिलियन भारतीय वगैरे मला कळत नाही आहे, पण हा घोळ जो आहे कुठेतरी थांबला पाहिजे आणि निवडणूक आयोगाने कुठेतरी सिरियसली घेतलं पाहिजे. आता वाटायला लागलं आहे, कारण लोकसभेला हे वाटत नव्हतं, पण ज्या प्रकारे विधानसभेनंतर कळायला लागलं की 96 लाख मतदार दुबार मतदार जे महाराष्ट्रात घुसवले गेले आहेत. म्हणजे 36,000 तर मला वाटतं राजूदादांच्या मतदारसंघातच सापडले त्यातले आत्तापर्यंत. ह्याच्या पुढे अजून किती सापडतील माहीत नाही. म्हणजे दुबार मतदार म्हणजे तुम्ही रांगेत उभे असताना तुमच्या पुढे कोण आहे मागे कोण आहे हे जर तुम्हाला माहितीच नसेल, जर तो कोणीतरी बाहेर नाही तसं आता माहीम दादरमध्ये माझ्या ह्याच्यात 200 लोक सापडली गेली जे ऑलरेडी मृत पावले. त्यांचे नाव अजूनही मतदार यादीत आहेत. त्यांच्या जागेवर कोण येतं हे आपल्याला माहिती तर पाहिजे.